मित्रांनो, तुम्ही आज पाहिलं असेल की सेमी क्रमांक 5 वेताळ केसरी मैदानातला या मैदानातला हा मित्रांनो शिवाय आणि कुठनं आला दादा तुम्ही? जालन्यावरून आलाय आणि पहिल्यांदाच आलाय 3 फेऱ्यातले पहिल्यांदाच आलाय आणि राहुल्यासोबत शिवाय पळाला. अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. हा नवीन नंदी या भागात आला आहे, त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊ. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? माझं नाव राहुल लिनकर उचकल वीर. बरं, आणि गाव कुठलं? गाव वीर. वीर वीर वीर. हा. कुठलं? हितलं वीर. हा, हितलं वीर. बरं, आणि शिव आहे. शिव तुमच्या मित्राचा आहे? हा. बरं, तुमच्या त्या मित्राचं नाव काय तिकडच्या? सूरज राजपूत, बोरगाववाडी. बोरगाव. बरं, कसं काय तुमच्याकडे आला शिव? शिव आपण आपल्या इकडं मैदान होतं, आपल्या भागात मैदान आहे. बरं. आपल्या भागातलं जो नियोजन होतं बैलाला, गाडी चांगली पळेल, मैदान पण चांगलं पाहण्यासारखं आहे. बरं. मग त्यामुळे आपण तिकडून बैल बोलावला होता. बरं, आणि गटाला किती वेळात पळाला तुम्ही? गटाला 6व्या गटात पळाला. आणि तास कुठलं होतं? 6 नंबर तासच होतं. कडणीच. बरं, आणि सेमीला? सेमीला 5व्या सेमीत पळवलो. सेमी पण कडणीच 1 नंबर तास. 1 नंबर तास. इकडे 1, गटाला 6, इकडे 1. हा, गटाला उजवीनं, सेमीला डावीनं. बरं. दोन्ही खांदी बाहेरनं पळतो. मित्रांनो बघा, शिव दोन्ही खांदी कडे पळतो. आणि आता हे इथं घाटाव आल्यानंतर इकडं कोणाकडे नियोजन आहे? आमचे मित्र सूरज राजपूत आणि माझ्याकडे स्वतः राहुलच कर. बरं, नियोजन इथल्या मैदानामध्ये नियोजन करायचं असलं तर कोणाला संपर्क करायचा? दोघांपैकी कोणाला केलं तर चालते. दोघांपैकी कोणाला केला तरी चालतं. कसं काय इकडे एवढ्या लांब कसं काय आणला शिवला? नाही, इकडे येतात म्हणजे काय, लागली दुसरे अजून पण बैल आहेत भरपूर. बरं. ते पण बैल येतात, पण शिवला पण पहिल्यांदाच आणलं होतं. शिवला पहिल्यांदाच आणलं. बरं मित्रांनो, शिवला पहिल्यांदाच आणलेलं आहे आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच तो पळाला. आज फायनलचा गुलाबाचा मानकरी पहिल्यांदाच आला ना? आज पहिल्यांदा. आणि पहिल्यांदाच पळाला. पहिल्यांदाच पळाला, फायनलसाठी पत्र. फायनलला मानकरी ठरला. राहुल्या पळाला त्याच्याबरोबर. मित्रांनो, तर दादा काय सांगाल, एकंदरीत गाडी कशी पळाली? आज गाडी छान पळाली. बंधू ड्रायव्हरनं आणली येवतची गाडी. आणि ह्याला गटाला पण मस्त पळाली. गटाला कोण होतं ड्रायव्हर? गटाला बंदूकने सांगली. बंदूक होता. आणि सेमीला पण बंदूक होता. बरं, आता सेमीचं फायनलचं अजून तरी काही निघले नाही चिठ्ठी. अजून बघूयात काय होते काय नाही. पण एक वेगळाच आनंद असतो. तर ह्याची खासियत काय तुम्हाला काय सांगितली मित्रांनी? बरं, हेच सांगतायत. तुमचं नाव सांगा दादा. माझं नाव सूरज संजय सिंग राजपूत, राहणार बोरगावडी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. बरं, ह्याची खासियत काय शिवाय? याची खासियत अशी आहे, कड असू द्या, आतना असू द्या, दोन्ही खांदी चालते, कुणी कोण झोपू. बरं, काही अडचण नाही. आज सगळं बघितलं प्रेक्षकांनी सुद्धा की रावल्याबरोबर तो गटाला सुद्धा कडेने पळाला आणि सेमीला सुद्धा 1 नंबर तासाने कडेनं पळून त्यांनी फायनलचा मान पटकावला. काय सांगाल त्याविषयी? नाही, आनंद आहे. आम्ही शंकरपट खेळतो आमच्या भागात सेकंदाला. बरं. आता शंकरपट आमच्या भागात कमी झालेले आहे उन्हामुळे. बरं. आता आम्हाला काय 3 फेऱ्यात यायचं आहे. बरं. त्याच्यामुळं आनंद खूप आहे. 3 फेऱ्यात पहिल्याच मैदानात गुलाल भेटला. बरं, तिकडं कुठल्या मैदानात शंकरपटात राहिला आहे? तिकडे प्रत्येक शंकरपटात राहिलेला आहे. बरं, कोणाबरोबर पळाला आहे त्या भागात? एकच येऊन जोडी कनाया आणि शिवा. कनाया तिकडचा शंकरपटातला कनाया. हा, तो तिकडे मागं बांधलेला. बरं, तुमच्याच दावणीच आहे ना? आमचं धावणे. बरं, आणि 3 फेऱ्याच्या ह्याच्यात कोणाबरोबर पळाला? घेतल्या बैलांबरोबर तिकडं म्हणजे? आमच्याकडे 3 फेऱ्याचं मैदान नाही केलं, इथंच मैदान केलं. पहिलं मैदान केलं प्रभू सोबत, योग्य दादा पळशी स्टेशन. बरं. प्रभू सोबत पळाला. कसं आहे, 3 फेऱ्यात याचं सेकंडला बैल किती पळून उपयोग नाही. 3 फेऱ्यात जर पळाला तर आपल्या पुढचा बैल जर टाकायचा तर लोक काय म्हणते, 3 फेऱ्यात तुझा बैल पळालेला आहे कायच्या अगोदर. आपल्याजवळ बैल पळायलाच नव्हता. एम.के. दादाने आपली घरातली संबंध. एम.के. दादाने एका शब्दावर आपल्याला बैल दिला, आपण पळू म्हणे. तिथे त्या दिवशी प्रभूमध्ये बैल पळताना दिसला. त्याच्यानंतर मी काकाला सांगितला, काका झांबळे होळकरवाडी, आपण पळू. काकाचे नामचे रिलेशन चांगले, काका म्हणे पळू, काही अडचण नाही. आणि आज फायनलच्या मानकरी टाकला. आज फायनलचे मानकरी झाले. एक वेगळाच आनंद असतो. ह्याची खासियत काय? कुठल्या खांदी काय? खांदीचा विषय नाही, कोणी कोण झुपा. कुठल्या खांदी बांधा? आतनं बाहेरनं? कुठल्या बाहेरनं काही अडचण नाही. डावी उजवी सेम आहे, सगळी सेफ आहे. असे. बरं, आणि 3 फेऱ्यातला आता पहिलाच अनुभव दादा, त्यामुळे काय 3 फेऱ्यातलं जास्त नाही. आम्हाला धाकधुकी होती, आता कडनच लागली, एवढे लांब आलोय, कसं होतंय काय होतंय. आता रावल्या दोन्ही खांदा आतनं बैल, आपण पळालोच नाही कडनं. बरोबर. शंकरपटात पब्लिक मांग असते ना आमची. बरोबर. आता कडावर लई 1 नंबर तास, 1 नंबर बी राखीव तास नव्हता, 1 नंबरनंच पळाला. नियोजन लावलं मित्रांना, नारायण वाघ अशी गाडी पळू म्हणे, पळाली गाडी, सेमीला लागली. बरं, चालतंय दादा, तुमचं अभिनंदन आणि फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, आपण सध्या आहोत वेताळ केसरी मैदानामध्ये आणि एक सुंदर असा नंदी मागील 6 महिन्यापासून सुंदर असा पळतोय. जाईल त्या मैदानामध्ये फायनलचा गुलालाचा मानकरी ठरतोय. तो म्हणजे मित्रांनो राहुल्या. होळकरवाडी पुण्यातला हा राहुल्या आहे मित्रांनो. तर आपल्या समेत झांबरे काका आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. तर काका काय सांगताल? तुमचं मला बऱ्याच वेळा भेटणं होतं मैदानात आणि कायम तुम्ही म्हणता तुषार शेठ आमच्या नशिबाला कायम कडे, तर आज पण कडच होती, काय सांगाल?
आज काल चौथं मैदान आहे आम्हाला. सेमीला कडच लागते, फायनलला कड लागते, बर पण 4 सेमीमध्ये आम्ही सक्सेस नाही झालो. बर. आज चौथ्यांदा सेमी आलं, कडने आज सेमी पास झाला आम्हाला. बर आज आनंद वाटते की चौथा सेमी आम्ही कडने काढला. आज बऱ्यापैकी आनंद झाला. बऱ्यापैकी आनंद झाला. बर तर दादा आज पहिरेकरी कोण होतं? आज शिव होता. शिव होता. हा आमचा पहिरा त्या दिवशी जिजूरच्या मैदानाला झाला होता हा. बर 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 पण ती त्या दिवशीच गावाला जाऊन रात्री इथं मुक्कामी उतरली होती. बर मुक्कामी. त्या भागातल्या बैलगाडी मालकांचा तुमचा जुना संपर्क आहे, काय सांगाल त्याच्याविषयी? प्रेमळ लोक आहे, चांगली लोक आहे ती. बर आणि एका शब्द बी त्यांनी आम्हाला मागितला, आम्ही त्यांचा लगेच जो मत नाही आलं आमचं, लगेच पैरा झाला. काका तो बैल फक्त सेकंदातच पळतो, तिकडं शंकरपटातच पळतो, मात्र तो पहिल्यांदाच 3 फेऱ्यात उतरवला, मला असं समजले प्राथमिक माहिती त्याची. तर कसं काय निर्णय घेतला तुम्ही की 3 फेऱ्यात पहिल्यांदाच उतरलेल्या बैलाबरोबर पाळण्याचा निर्णय कसा काय घेतला? मी त्याच्या शंकरपटाच्या शूटिंग पाहिल्या होत्या. बर बैल खेळू पळत होता, आपल्या बैलाला खेळू पळणारा बैल पाहिजे नव्हता. बर आणि पब्लिक 4 मैदान आपल्याला कड येत होती, म्हणून आमच्या डोक्यात होतं की कडचा बैल घालायचा नाही का. बर बर त्या हिशोबाने तिथं आम्ही बघितलं होतं त्याला शंकरपटात पळता की नाही, आम्ही तिथंच फिक्स केला आम्ही बैल तो. आणि आता 6वं लागलं फायनलला, आता पळायला जाणार आहे. 6 तास लागला. 6वं लागलं म्हणजे आता किती 8 गाड्या आहेत ना. हो. फायनल 8 बक्षीस आहेत तेव्हा. गटाला सुद्धा कड लागली होती, काय सांगाल? गटाला बी कडच होती, आम्हाला उघड्यावरच पळवलं आम्ही. उघड्यावरच पळाला. आणि सीमे गटाचं काय नव्हतं वाटत, हा. पण 4 मैदानात सीमेला आम्ही मार खात होतो का, त्याचं वाईट वाटायचं की याला थोड्या चुकमक व्हायची आपली. आणि आम्ही सीमेला मार कधी खायचो 1-2 बोटाच्या अंतराने. बर असं नाही की 4 नंबरला 3 नंबरला उतरायचो आम्ही. बर एकदम निकाल क्लोज असायचा. बर म्हणजे असं वाटायचं की थोडंसं आपल्याला पब्लिकचा बैल लागला की आपण हे सेमी पास करणार आहे पब्लिकने बी. पब्लिकने पण आज सक्सेस झालं. आज त्या बैलांनी कड सांभाळली. त्या बैलांनी सांभाळली. हो, कड सांभाळली. शिवनी सांभाळली. हो हो हो. बघा मित्रांनो, शिव सुद्धा शंकरपटातला बैल पहिल्यांदाच मला वाटतं एकदा पळालाय, पण ते म्हणले एवढं नव्हतं झालं, पण त्यानंतर पहिल्यांदाच 3 फेऱ्यामध्ये पळाला आणि एवढं सक्सेस. आणि काकांची पारख एकदम अतिशय उत्कृष्ट ठरली आजची. काका नंदी तुमचा चांगला पळतो आणि चांगल्या नंबरात पळायला लागल्यानंतर अनोळखी माणसाचं ओळखीची झाली का? 100%. कारण जे आम्ही 5 महिन्यापूर्वी आमची हीच पोरं होती, पण आता अशी परिस्थिती झाली की 5-25 जण त्यात येऊन दे आल्यापाशी काय नाही, पण पडतीच्या काळात कुणीच नव्हतं आमच्या संघ. आम्ही 4 महिने लय संघर्ष केलाय. 4 महिन्याच्या नंतर हे दिवस आलेत आम्हाला. आता नवीन पाहतोय, नवीन पोरं मैदानात आल्यात, नवीन सगळे चेहरे आहेत. तुम्ही पण आता जुन्या ह्याच्यातले, जुन्या नादातले, आणि आता तुम्ही नव्यानं उतरलाय. मात्र ही जी नवीन पिढी आली ती निकाल मान्य करायला म्हणजे समर्थन दाखवत नाही, काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, समर्थन दाखवायला पाहिजे. मैदान काय 2-2 दिवसाला 4-4 दिवसाला मैदान पडतात. समजा आज काय झालं तर त्याची चूक दुरुस्ती करू, आपण पुढल्या मैदानात परत त्या तयारीने उतरू नाही का. बरोबर, ते केलं पाहिजे. आणि समजा निकालात काय झालं तर थोडंसं समजपणा दाखवला पाहिजे. राहुल्या सध्या टॉपला पळतोय, होळकरवाडीचं नाव, पुण्याचं नाव चांगलं करतोय. आता लांबनं मोठे पैरे येत आहेत का? हो, आता येतात पेर, म्हणजे या 3-4 महिन्यात येतात चांगल्यापैकी पेर नाही का. पण जे आमची इच्छा होती ज्या बैला सगळं पळायचं, त्या बैलांनी आम्हाला 60-70 हजार रुपये वायदी सांगितले. मग आता त्यांचे येतात का परत फोन बिगर वायदीचं पळायला? आमची इच्छा नाही परत पळायची. का बरं दादा? नाही, ज्यांनी आपल्याला पैशात तोडलं, नंदी का बघून नंदी नाही दिला त्यांनी, त्याच्यामुळे त्यांची इच्छा नाही. आमची अशी इच्छा आहे, मी त्या बाईट मध्ये बी सांगितलं होतं, आता बी सांगतो परत एकदा, आमची अशी इच्छा आहे की त्यांना शेजारी घ्यायचे. बरोबर आहे. मग त्यांना कळेल की आपल्या नंदीचा 1000 रुपये वायदी मागायची, तेव्हा नंदी बी पळणारा होता, हे दाखवून द्यायचे आम्हाला. बाकी नाही करायचं आम्हाला, हे दाखवून द्यायचं की मैत्रीपूर्ण पण माझा पण नंदी पळतो, हे दाखवून द्यायचे मला. बरोबर आहे, मैत्रीपूर्ण आणि माझा पण नंदी पळतो हे दाखवून द्यायचं, जोडीला जोडी पळवून. 100%. म्हणजे बिनजोडचं काय पावसाळ्यातलं नियोजन कसं काय? आता पावसाळा सुरू होईल, आता काय ना 3 फेऱ्याचे मैदान बंद झालं की नंतर आपलं करायचे थोडेसे बिनजोडचे. हा काका, आज गाडी कोणी चालवली? आपला बंटी ड्रायव्हरच असतो कायमच ना, कायमचा. हो, बर. आजची घरातल्या संबंध आहे आमच्या. बर बैल जेव्हापासून आम्हाला गुलाला ठेवलाय तर त्यानेच ठेवलाय, आणि आम्ही तर त्याला म्हणजे कधीच गाडीवरून उतरवायचं नाही का. तो आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर, एकनिष्ठ ड्रायव्हर, बंटी ड्रायव्हर. आणि अतिशय सुंदर असा मित्रांनो राहुल्या पळतो. आगामी मोठ्या मैदानामध्ये तो टॉपच्या पायऱ्यामध्ये दिसणार आहे. काका, तुम्हाला आता फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.